आज पहिलाच दिवस आहे माझा कन्याकुमारीमध्ये आणि आता संध्याकाळी आम्ही जातो आहे सनसेट पॉईंट बघायला. हा पॉईंट मी तुम्हालासुद्धा दाखवतो. आणि आम्ही सध्या स्टे करतो आहे स्वामी विवेकानंद यांचा आश्रम आहे कन्याकुमारीमध्ये, तिथे आम्ही स्टे करतो आहे. तर याचं इन्फॉर्मेशन देईल मी तुम्हाला नंतर, आता सध्या वेळ नाही आहे. चला आता आपण बसूया. आम्ही ॲटो केला, 200 रुपयात आपल्याला सनसेट पॉईंट घेऊन जाणार. तर हा तो आश्रम आहे जिथं आम्ही स्टे करते. हा जो हायवे आहे ना मित्रांनो, हा जातो केरळ, नागरकोइली केरळ. चांगला हायवे आहे. रेणू काय बॅटरी कार पण आहे इथं, हे काय? तर मित्रांनो आम्ही सनसेट पॉईंटवर आलो आहे, जो की कोवलममध्ये आहे सनसेट पॉईंट. जवळच होता हा त्या आश्रमपासून 4 किलोमीटर. त्यांनी 200 रुपये घेतले ॲटोवाल्यानं. हे चहा पित आहे तिथं. मी तर चहा पित नाही सध्या, माझा बलिदान मास चालू आहे. मी गोड वगैरे सोडले, नॉनव्हेज वगैरे सोडले 18 मार्चपर्यंत. क्लायमेट एकदम जबरदस्त आहे इकडे, एकदम थंडी हवा लागत आहे. त्या आश्रमवर तरी गरम, रूममध्ये गरम होत होतं. आमचं नॉन AC आहे, पण इथं मस्त थंडी वाजत आहे. तर आता सनसेट व्हायला पण वेळ आहे, जवळपास आता 5:30 वाजले. 6:30 पर्यंत सनसेटचा टाइम आहे कन्याकुमारीमध्ये. तर 6:30 वाजता 1 घंटा बाकी अजून. इथं माहिती आहे की मित्रांनो, केळीचे पण आहे ना, केळीचे हे मिळतात पकोडे. आणि हे मिरची पकोडा पण आहे. वांग्याचे पण, अच्छा वांग्याचं पण मिळतं. कोण खाईल वांग्याचं? आपण भरीत खातो वांग्याचं, भजे कधीच खाल्ले नाही. आता मी माईक लावलाय कारण की हवा इथं खूप आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की आता माईक मधून कसा आवाज येतोय, कारण की माईक मी जास्त यूज करत नाही. होता माझ्याकडे पण मी युजच नाही केला. मी जो इनबिल्ट आहे DJI माईक तोच यूज करतो. हा जो सनसेट पॉइंट आहे हा त्रिवेणी संगमचा पॉइंट नाहीये, तो पॉइंट दुसरीकडे आहे. तर हा स्पेशल कोवलम जवळ सनसेट पॉइंट आहे. तर तो जो त्रिवेणी संगमचा पॉइंट आहे तो त्या जे मेमोरियल आहे स्वामी विवेकानंद यांचं, तिथं आहे तो. तर आम्ही तिकडे जाऊ उद्या सनराईज बघायला. इकडे शंख खूप विकतात लोक. अरे बाप, किती वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहे बघा. व्हॉट इज दिस? ओरिजिनल अंदर देखिए मच्छी है, उसका कर कर रखा। अच्छा, मच्छी उसका करना चाहिए। ओ ये स्मॉल स्टारफिश. सिंपले बापरे, हा बघा कसं शंख आहे. किती प्रकार शंख आहेत. इथे संपल्यावर का हे बघा, हे किती सुंदर. त्याला डोळे नाही का? नाही, डोळे आहेत. तर कोकण मधून आपण सनसेट तर बरेच बघितले आहेत, पण कन्याकुमारीची खासियत अशी आहे की इथून सनसेट आणि सनराईज समुद्रातूनच दिसतो. समुद्रातून सूर्योदय होतो आणि सूर्यास्त पण समुद्रात होतो. तर हे भारताचं पहिलं ठिकाण आहे. बरेचशी पब्लिक आली आहे सनसेट बघायला. आता ऑलमोस्ट झाला सनसेट, थोडासा दिसत आहे. पण मेन चौकात आलोय मार्केटच्या, आणि आता आपण जातोय त्रिवेणी संगम आणि माता मंदिर बघायला. तर सगळं काही जवळपासच आहे. आणि हे बघा, हे फेरी बोटचं आहे. फेरी बोटची एंट्री इथून होते आणि तिकडे सनराईज पॉईंट पण इकडेच आहे. तर याच 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये सगळं काही पाण्यासारखं आहे. हे मार्केट आहे, मेन मार्केट कन्याकुमारीचं.
तर या एरियामध्ये पण हॉटेल बरेच आहेत. हॉटेल समुद्रा, तिथे पण हॉटेल आहे, हॉटेल मान्या. तर इथे व्हेजिटेरियन हॉटेलच आहेत. तुम्हाला नॉनव्हेज या एरियात तर कुठे मिळणार नाही ना. माझं दर्शन झालं. देवी पार्वतीचंच टेम्पल आहे हे. गेट तिकडून आहे. तिकडून चालत आलो. आता चाललो मंदिराच्या इकडे बॅक साईडला त्रिवेणी संगम पॉईंट. तर बरीचशी पब्लिक आहे इथं. इथं बरंच मोठं मार्केट पण आहे. इकडचे नावं वाचायला थोडे कठीणच आहेत. हे बघा, हे बोर्ड आहे ना, हे पूर्ण जिलब्या काही समजतच नाही काय नोटीस. आता या साईडनं तुम्हाला दिसेल सनसेट. आता इकडे पूर्ण गर्दी आहे. तर मित्रांनो, हाच तो त्रिवेणी संगम आहे जिथे की अरेबियन सी, इंडियन ओशन आणि बे ऑफ बेंगॉल यांचा संगम होतो. तुम्हाला तसं कळणार नाही की नक्की हे पाणी कोणतं, हे पाणी कोणतं. पाणी भरपूर आहे बाबा इकडं. हे बघा, आता सनसेट दिसत आहे. अजून बराच वेळ आहे. 6:20ला 6:25ला होतो. इकडून तुम्ही खाली पण जाऊ शकता. फक्त उडी नाही मारायची. उडी मारली की डायरेक्ट समुद्र तुम्हाला घेऊन जाईल खाली. आता बघ ना, लहान मुलगा एकदम काठावरच उभा आहे. ज्या आईला जाशील ना रे बाबा. बघ एकदम काठावर उभा आहे. जसं का त्याला पोहतात इथे. बघ पाणी किती तिथं खोल आहे. अरे उडी मारतो काय बाबा. आला त्याला पोहायला. अच्छा, पायऱ्या आहे खाली म्हणजे. आज ढगाळ क्लायमेट आहे, त्याच्यामुळं सूर्य काही आता व्यवस्थित दिसत नाही आहे. मे बी सनसेट दिसणार पण नाही. तरी पश्चिम दिशा, ही पूर्व, उत्तर, दक्षिण. आपला महाराष्ट्र पश्चिम साईडलाच आहे. एकदम छोटा बीच आहे, तिथपर्यंत बस. बीच थोडा डेंजरस आहे. पाणी बघा किती खोल आहे जवळच. तर माझी तर काही इच्छा नाही आहे पाण्यात जाण्याची, कारण की आता उन्हाळ्यात देवगडला गेल्यावर तिकडे समुद्रातच खेळायचं आहे. फीज बघा मित्रांनो कशी आहे, कलरफुल. गेली गेली गेली. इथंच राहते ती, एवढ्याच राहते. लाटा येते. हाय टाईड चालू आहे सध्या, त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या लाटा येतो. तिथं खूप मोठा आहे. हा 200 रुपयाला सांगत आहे फ्रॉक. चांगला आहे 200 रुपयामध्ये. आपल्या पुण्यात मिळत नाही 200 रुपयाला. 18 नंबरचा आहे. 3-4 वर्षा मुलीसाठी. शंभूसाठी घेतला. 300 रुपयाला सांगत आहे. हा 24 नंबर. 300, 200, 400, 500 साईज नुसार आहे. आणि एक लुंगी पण घेतो, कारण की आपल्याला दर्शन करायचं ना, दर्शन करायला तिथे लुंगी वगैरे पाहिजे. असं बरमुडा तिथे अलाउड नाहीये. आता मी आज बरमुडा घातला, पण रामेश्वरमला अलाउड नाहीये. समुद्रातले जेवढे पण शंख शिंपले आहेत ना, त्याचं कलेक्शन बरंच आहे इथं. हे सगळं सीच्या ह्याच्यापासून बनलंय. ते झुंबर संभाच आहे. थोडं नाश्ता करायला आलो. प्लेन डोसा, मसाला डोसा, ओनियन डोसा. रेट बघू शकतो तुम्ही कसा आहे. हे मार्केटमध्येच एक शॉप होतं, तर खाऊन बघतो आता. साऊथ इंडियन फर्स्ट टाइम खात आहे. साऊथ इंडियामध्ये साऊथ इंडियन इकडची टेस्ट बघावं लागते कशी. मेंदू वडा, सांबार सांबार. ऐसे उलटा करो. हिंदी बोलते हैं सब, समझता भी हिंदी.
ही आपली इडली इडली एकदम गरम आहे. घे ना मोबाईल. आता टेस्ट करून बघू आपण. तर इकडं ते हातानं खा लागते, चमचा देत नाही. मस्त आहे. टमाटर चटणी एकदम मस्त आहे. खोबऱ्याची चटणी आहे. तर हे होते तिथे APR म्हणून. इथं मस्त टेस्ट आहे, चांगली टेस्ट आहे. तर साऊथ इंडियामध्ये आले आणि तुम्ही साऊथ इंडियन फूड नाही खाल्लं तर मग काय केलं. तर मित्रांनो, जे फेरी बोट जाते स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल, तर त्याची फेरी बोट आहे ना इथून जाते. आणि ते तिकीट बघू शकतो तुम्ही किती आहे, 100 रुपये आणि 300 रुपये. आम्ही ऑनलाईन 300 रुपये तिकीट काढलं आहे. मी तुम्हाला वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याच्यावर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता ॲडव्हान्समध्ये. तर आणि याचं टायमिंग बघा, 7:45 सकाळी ते 4 वाजेपर्यंत चालू असते. तर आता आपण सकाळी इथंच भेटूया. आपल्याला सकाळी जायचं आहे. तर मग चला आता आपण सकाळी भेटूया. चलो, गुड नाईट. शिव सकाळ मित्रांनो, कन्याकुमारीमध्ये आपला दुसरा दिवस आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सनराईज. तर हा सनराईज पॉईंट आहे आणि ही स्ट्रीप आहे, अशी एक समुद्रात बनवली यांनी. अशी स्ट्रीप आहे आणि ही जाते इथपर्यंत, त्या तिथपर्यंत. तर आता मला जवळपास 15 मिनटं लागले. तर ॲटो करून आम्ही आलो मेन चौकात उतरून मग इथपर्यंत चालत आलो. जवळपास 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. तुम्हाला हार्डली 15-20 मिनटं लागतील. आणि समोर जे दिसते हे स्वामी विवेकानंद यांचं रॉक मेमोरियल आहे. आणि हे जे आहेत तिरुवल्लुवर यांचं ते स्मारक आहे, 133 फूट. जर तुम्ही इकडे येत असाल ना, तर लेडीज वगैरे असेल तर त्यांना थोडा प्रॉब्लेम होते यायला, म्हणून आमचे फॅमिली मेंबर मागेच थांबले, कारण की थोडं डिफिकल्ट आहे वयस्कर माणसांना. तर हे मॅनमेड आहे, आर्टिफिशियल बनवलं आहे यांनी. तर जो सनराईजचा टाईम आहे हा 6:25, 6:30 होईल. आता 10-15 मिनटं बाकी आहेत. आता लास्ट पॉईंट आहे समजा आता हा. याच्या पुढं काहीच नाही. मग आता मी पोचलो लास्ट पॉईंटवर. आता इथून दिसेल आपल्याला सनराईज. तर इथंच जास्त गर्दी आहे, बघू शकता. झाला मित्रांनो सनराईज. शेवटी आम्हाला दिसला सन. थोडं क्लाउडी क्लायमेट होतं, त्यामुळे 10-15 मिनटं उशीर झाला. अन्ना 2 इडली उत्तप्पा ना. नहीं 2 इडली और एक मेंदू वड़ा. तर ही फेरी बोटची लाईन आहे जी आता रॉक मेमोरियलला जाईल ना, ती लाईन आहे 100 रुपीजवाली लाईन. बघा किती मोठी आहे. आता 300 रुपीजवाली लाईनसुद्धा खूप मोठी झाली. मग अशी छोटी होती अर्ध्या घंट्याआधी. बघा किती लांब आहे. 300च्या लाईनमध्ये आम्हाला काही जास्त वेळ नाही लागला. आता 15 मिनटं झाली, आम्ही पोचलो पण गेटजवळ. पण ती लाईन खूप मोठी आहे बाबा. हे 300 आणि ती 100. अरे बापरे, इकडे पण आतमध्ये पण लाईन आहे इथं. आता इथे तिकीट दाखवायचं आहे. अन्ना चलो अन्ना. अहिल्यानगरचे की तुम्ही? मित्रांनो हे सगळे आपल्या महाराष्ट्रातले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.
बरेच जण वाटतं तुम्ही हा 16 जण आहे. किरकोळ आहेत काय नाही. अच्छा चांगलंय चांगलंय. ते नाही तुम्ही इकडे या. अरे तुमचं ऍड करतो तुमची जाहिरात होईल ना. तुमच्या कंपनीचं नाव सांगा. यात्रिगन हॉलिडेज. यात मित्रांनो यांचं यात्रिगन हॉलिडेज आहे म्हणजे ट्रॅव्हल कंपनी आपल्या अहिल्यानगरची. यस. आणि हे यांनी पॅकेज घेतलं आहे 38,000चं. आणि याच्यामध्ये तुमची कोणकोणती सिटी आहे? केरळ. केरळ. केरळमध्ये मुन्नार. हां त्याच्यानंतर आलेपी, कन्याकुमारी, कोलम आणि कोची. किती दिवसाचा ट्रिप आहे? 6 दिवस. अच्छा अच्छा. आणि याच्यामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग कसं आहे? बाय एअर आहे, बाय ट्रेन आहे, दोन्ही पण ऑप्शन आहे. याच्यामध्ये अप डाऊन बाय एअर. बाय एअर 38,000मध्ये? हो नाही का? नाही वेगळं आहे त्याचं वेगळं आहे. फक्त 38,000 लाईन पॅकेज आहे. अच्छा अच्छा. येस. ओके. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8830 82 93 63. तुम्हाला वाटलं साऊथ इंडिया किंवा इंडियामध्ये डोमेस्टिक ट्रॅव्हल करायचं आहे यांच्या कंपनीकडून तुम्ही पॅकेज घेऊ शकता. माझं काही प्रमोशन नाही आहे. मी जस्ट ते भेटले म्हणून मी त्यांची ॲड करतोय. Just. हे त्यांच्यासोबत आलेले लोक आहेत. 16 जणांची टीम आहे ही अहिल्यानगरची. हां ॲक्च्युली आम्ही दुबईला चाललो होतो. अच्छा. दुबईला जस्ट आदल्या दिवशी शनिवारी आम्हाला म्हणजे हे आलं हां. फ्लाईट सगळे Cancel कॅन्सल झालं. झाले हां, आमचं. हां. त्याच्यामुळं आमचं बिफोर 1 डे स्पॉटला जे निर्णय झाला हा. काही ते दुबईपेक्षा आपल्या इंडियाच भारी आहे. तिकडे जायच्या ऐवजी जे बॅग पॅक केलेले आहेत त्या हां. मोकळ्या नाही करायच्या. चांगलं झालं जा. तिकडं आपल्या इंडियाचं जेवढं बघण्यासारखं आहे का हो. येस येस. हां कशाला जायचं तिकडे वॉर सिच्युएशन चालू आहे. तुमचं नाव काय म्हणले? सागर रोगले. सागर रोगले. ऑनर जयसिंग साळवे. साडवे. हां जा. आता बसलो बोटीमध्ये आम्ही. पूर्ण भरलेली आहे बोटी बघा. फक्त 5 मिनिटाचीच राईड आहे ही. चार्ज जास्त करतात पण 300 रुपये खूप झाले. पण ते एक हे आहे की 300 रुपयेमध्ये काय होते जास्त लाईन मोठी नसते आणि तुमचं लवकर येणं होते. कारण की टुरिस्ट खूप दूर येतात ना बघायला. तेवढा वेळ नसतो. तर ते एक चांगलं आहे. इथे आल्यावर पण तिकीट काढावं लागते. 30 रुपये तिकीट आहे. वाव काय एकदम क्लीन आहे ओशन. इथे तुम्ही शूज वगैरे ठेवू शकता. मित्रांनो तुम्हाला एक माहिती सांगतो. तुम्हाला पण इतिहास माहित नसेल हा. हे जे स्वामी विवेकानंद यांचं रॉक मेमोरियल आहे हे ऍक्च्युली एका मराठी माणसानं बांधलंय. त्यांचं नाव आहे एकनाथ रानडे. ते अमरावती जिल्ह्याचे आहेत. आपल्या महाराष्ट्राचे आहेत. तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान पाहिजे. तर इतिहास असा आहे की हे जेव्हा रॉक मेमोरियल बांधण्यासाठी घेतलं होतं तेव्हा ते इकडचे तामिळ लोक आहेत ना. तामिळ लोकांचा इथे विरोध झाला होता. कारण की स्वामी विवेकानंद ते पश्चिम बंगालचे होते. तर त्यांचा विरोध होता की इथं असं काही बांधू शकत नाही. तर मग ते बरंचसं डिस्कशन झालं आणि मग शेवटी ठरलं की पहिले त्यांचे जे तामिळचे फेमस व्यक्तिमत्व आहे थिरुवल्लुवर. तर त्यांचं स्मारक त्यांनी पहिले बांधलं. 133 फुटाचं ते स्मारक आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी याला परमिशन दिली की तुम्ही आता हे बांधू शकता स्वामी विवेकानंदचं रॉक मेमोरियल. तर हे त्यांनी नंतर बांधलं. मग आपले जे स्वामी विवेकानंद होते त्यांनी तर 3 दिवस राहून तपस्या केली होती. पण ते समुद्र पोहून आले होते इथपर्यंत या दगडावर. हे तेव्हा दगड असेल. हे त्यांचं स्मारक आहे स्वामी विवेकानंद यांचं. तर स्वामी विवेकानंद यांनी इथे 1892 साली मेडिटेशन केलं होतं 3 दिवस इथं या रॉक वरती. त्यांच्या आठवणीतच हे इथे एवढं त्यांचं ध्यान मंदिर बांधण्यात आलं. ध्यान मंदिर ऍक्च्युली सभा मंडप श्रीपाद मंडपम. आज संडे असल्यामुळे मुलांचे सहल सुद्धा आले इथं. तर हे कन्याकुमारी सिटी आहे आणि हे जे दिसते समोर हे कन्याकुमारी यांचं मंदिर आहे. आणि तुम्हाला हे जे दिसते समोर इथं कन्याकुमारी यांचे पदस्पर्श आहे. म्हणजे तिथं ऍक्च्युली त्यांनी तपस्या केली होती जेव्हा त्या कन्या होत्या
पार्वतीचंच रूप आहे. ते कन्याच्या रूपात इथे त्यांनी तपस्या केली होती महादेवाला प्राप्ती करण्यासाठी. ते तसं काही होऊ शकलं नाही आणि त्याच्यानंतर मग त्या आजीवन मग कुमारी राहिल्या, म्हणून या सिटीला नाव सुद्धा पडलं कन्याकुमारी म्हणून. लेडीज साठी वॉशरूम पण आहेत इथे, ओनली लेडीज साठी, जेंट्स साठी काय दिसलं नाही मला. दगड खूप मोठा पण बाबा. चला आता आपण जाऊया तिरुवल्लुवर यांचं स्टॅच्यू पाहायला. हा आपल्या भारतातला पहिला ग्लास ब्रिज आहे, तो पण आपण बघूया. तिथं पाण्याचं कुंड पण आहे, बहुतेक हे गोड पाणी असेल आणि ते यूज पण करतात पाण्याचं. तर पर्यटकांसाठी काही सूचना आहेत, इथे उड्या नका मारू, बुट वगैरे नका घालू, कारण की तो ग्लास ब्रिज आहे. तर साऊथ इंडियामध्ये एक मला चांगलं वाटलं, इकडचे लोक आहे ना गुटखे वगैरे खात नाही. नाहीतर तुम्ही दिल्ली युपी साईडला जासाल तर तिकडेचे लोक खूप घाण करतात गुटखे वगैरे पान वगैरे खाऊन. तर इथं तसं कोणी थुकत वगैरे नाही. ते सिविक सेन्स आहे इकडच्या लोकांमध्ये चांगला. वाव. वे टू तिरुवल्लुवर स्टॅच्यू. अच्छा इकडे वर पायऱ्या आहेत, 3 मजली आहे. जेवण एकदम असं दिसत नाही व्यवस्थित, ऍक्च्युली दुरूनच चांगलं दिसते स्टॅच्यू. एक तर मग ड्रोन पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी बरंचसं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला बरेचसे ठिकाण दाखवले, सनराईज दाखवला, त्यानंतर हे रॉक मेमोरियल जे आहे ते दाखवलं. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार, आणि आवडल्यास नक्की एक लाईक तरी करा. आणि फर्स्ट टाईम माझं चॅनल बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी सबस्क्राईब फ्री आहे, पण माझ्यासाठी ते मोटिवेशन आहे. त्याच्यामुळे मला फिरण्याचं मोटिवेशन मिळते. खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यात खूप. तर चला मग आता व्हिडिओ संपवतो, भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय.